परिस्थिती अतिशय भयानक आहे ही. रात्री समृद्धीचं पाणी, पाऊस भरपूर झालेला आहे. समृद्धी आणि या चराचं पाण्यामुळं दोन्ही चर आणि भरपूर पाणी झालेलं आहे. किती शेतांमध्ये असंच पाणी आहे? हे जवळजवळ इथं 150 ते 200 हेक्टर पर्यंत आमची कोकमठांची कालवडी ना, ते पूर्ण शिवारात असं कुठलंच वावर नाही का तिथं असं कोपरा सुद्धा उघडा नाही. 150 हेक्टर पर्यंत नुकसान झालेलं आहे. शासनाने 70% शिवारामध्ये वर्षी जास्त पाऊस झाल्यानंतर कालचा पाऊस 8 ते 10 तास कंटिन्यू पाऊस चालू होता. त्याच्यामुळे आमचा कोकणठाण शिवार असा आहे का पाणी निघायला सुद्धा जागा नाही. जे चर आहे ते ओव्हरफ्लो होऊन पूर्ण पाणी शेतामध्ये जाते. जनावरांचे चारे जातात, सोयाबीन जातात, मका सडून जातात. चाऱ्याची पण पंचायत होती. त्यामुळे शासनाने जे काही पाणी निघून जाण्यासाठी जे चर आहे त्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. ते आज पूर्णपणे बुजलेले आहे. त्याच्यामुळे सगळं शेतामध्ये पाणी जातं आणि शेतकऱ्यांची पूर्ण नुकसान होते. ते महत्वाचे म्हणजे गायांचे चारे 12 महिन्याचा जो घास असतो हे असतो तो तर सडून गेल्यानंतर परत चाऱ्याची पंचायत होती. त्याच्यामुळे शेतकऱ्याला काय करावं काय नाही, दरवर्षीची ही अशी परिस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.